सियावर रामचंद्र की जय. रामचंद्रांच्या दरबारामध्ये सगळे ऋषी रामचंद्रांना रामायणाच्या आधीच्या कहाण्या सांगू लागले आहेत. रावणाची उत्पत्ती कशी झाली, त्याने काय काय केलं, या सगळ्या गोष्टी सांगून झाल्यात. आता रामचंद्रांना एक वेगळीच इच्छा निर्माण झाली आहे. ते म्हणतात ही रावणाची हकीकत कळली. एवढे पराभव झाले, एवढे विजय झाले, त्यानं सगळं केलं, तो लंकेवरून राज्य करू लागला, हे सगळं कळलं. या सगळ्यामध्ये मला एक प्रश्न पडलाय. कोण विचारतंय? रामचंद्र ऋषींना. काय विचारतायत? मुनिवर, मला या सगळ्यामध्ये माझा प्रिय भक्त हनुमान याच्याविषयी एक उत्सुकता आहे. ते म्हणाले, काय देवा, काय उत्सुकता आहे? हनुमानाने दाखवलेला पराक्रम हा निसंशय खूप मोठा आहे, प्रचंड मोठा आहे. त्याची शक्ती, त्याच्याकडे असलेली दिव्य दृष्टी, दिव्य ज्ञान, शास्त्राविषयीचं ज्ञान, त्याची स्वामी भक्ती, त्याची माझ्याप्रती असलेली भक्ती खूप खूप मोठी आहे. इतकंच काय, त्याच्याकडे असलेलं बळ तर प्रचंड आहे. हा हनुमान असा शक्तिशाली कसा बरं झाला? बरं झाला तो झाला. या हनुमानाने आपल्या समस्त वानर सेनेत बळ भरलं, 100 योजने सागर अंतर पार करून गेला, परत आला. एवढी मेहनत केल्यावर त्या लंकेची वाट लावली, युद्धात अतुलनीय पराक्रम करून दाखवला. हे सगळं हनुमानाला कसं मिळालं? आणि त्यापेक्षाही माझ्या मनात अजून एक शंका आहे. ती म्हणजे हनुमान हा सुग्रीवाचा एकनिष्ठ सेवक. या सेवकाने आपल्या स्वामीला होत असलेल्या त्रासाला बघून वालीला त्या क्षणी का नाही मारलं? का नसेल मारलं वालीला? बघा, खूप गंमत आहे. वालीच्या वधासाठी माझी वाट का बघितली? खरं तर वालीला मारण्याची ताकद हनुमानामध्ये होती. त्याने वालीला न मारता मी येण्याची वाट बघितली आणि का मारलं असावं, असा प्रश्न रामचंद्रांना पडलाय आणि त्यांनी तो ऋषींना विचारलाय. मंदस स्मित करत भरद्वाज, कश्यप, अत्री सगळ्या ऋषींनी रामचंद्रांना म्हटलंय, देवा का आम्हाला त्रास देताय? म्हणजे उगी तुम्ही मानव रूपामध्ये आला आहात, तुम्हाला आम्ही भेटायला आलो आहोत, अभिनंदन करायला आलो आहोत, म्हणून आमचीच परीक्षा बघताय का? त्याला सांगा ना, मला ऐकण्यात मजा आहे. काय आहे? देवाला आपलं कौतुक, आपला पराक्रम, आपल्या भक्ताविषयीचं कौतुक लोकांच्या तोंडून ऐकायला बरं वाटतं, छान वाटतं. म्हणून मी नेहमी म्हणतो की पूजा करताना आपण कशी करतोय? अवघडातल्या अवघड मंत्रांनी पूजा करणारी चिकार माणसं आहेत. शिवाची पूजा करताना महिम्न म्हणावं, रुद्र म्हणावं, लघुरुद्र म्हणावं. गणपतीची पूजा करताना गणपती अष्टक म्हणावं, संकटनाशन स्तोत्र म्हणावं की अथर्वशीर्ष म्हणावं. पण हे करता करता देवा कसा आहेस तू असं विचारावं ना. कडाक्याच्या थंडीच्या दिवसात ऊन पाण्याने देवाला अंघोळ घालावी. देवा फारच त्रास होतोय का म्हणून वेगवेगळी उठणे लावून देवाला साफ करावं. देवाला काहीतरी चौकशी करावी ना देवाची, देवा कसा आहेस तू. देवाला ते आवडतं. रामचंद्रांना सुद्धा हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे. असं का झालं असावं की वालीला हनुमानाने मारलं नसावं? ऋषींनी सांगितलेली कारणं तर सांगतोच, पण हे विचारून ती स्पष्टता जी रामचंद्रांनी केली ना, ती आधी सांगतो आणि मग हनुमानाची कथा सांगायला जातो. हनुमान हे अत्यंत शक्तिशाली, वेगवेगळ्या देवांचं वरदान प्राप्त असलेले. आता हनुमान जन्मानंतर घडलेली कथा सांगितली की कोण कोणते वरदान प्राप्त ते तुम्हाला मी सांगतो. पण या सगळ्या वरदान प्राप्त असलेल्या हनुमानाने शक्य असतानाही वालीला का नाही मारलं, याचं एक मोठं कारण आहे. रामचंद्रांनी हा प्रश्न विचारून आपल्यावर लपून वालीवर केलेल्या आरोपाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. वालीवधाचा भाग काढून बघा. ज्यावेळी मी बोललोय त्यात रामचंद्रांनी वालीने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देताना 2 गोष्टी बोलल्या होत्या. एक, तू उन्मत्त झाला होतास,
तू भावाच्या बायकोवर डोळा ठेवू लागला होतास, त्याच्यावरती आरोप करू लागला होतास. मी सुग्रीवाला वचन दिलेलं होतं म्हणून त्याला मारलं, हे सांगताना अजून एक वाक्य उच्चारलं होतं. त्यात म्हणत होते की अशा अधर्मी अनाचारी लोकांना शासन करण्याचं कर्तव्य राजाचं आहे आणि ते मी पार पाडलंय. ते मी पार पाडलं. मग हनुमानाने का नाही मारलं? हनुमान राजा नव्हता. साधं. सजा देण्याचा अधिकार राजाला आहे आणि राजाने तो अधिकार पार पाडला आहे. अधिकार रामचंद्रांना होता, हनुमानाला नव्हे. बळ आहे म्हणून अनाधिकारात कोणाला मारता येत नाही. शिक्षा देणे, सजा करणे हा अधिकार विशिष्ट व्यक्तींच्याकडे आहे. मी व्यक्तींच्याकडे म्हणतो, अधिकार असलेल्या व्यक्तींच्याकडे आहे. राजा, न्यायाधीश, गुरु, ज्येष्ठ घरातील हे आपापल्या प्रकारे लोकांना शिक्षा सजा देऊ शकतात. तो अधिकार हनुमानाच्याकडे नव्हता. असो, आपण हनुमानाच्या कथेवरती येऊया. देवा म्हणाले, हनुमानाची कथाच विलक्षण आहे. कशी आहे सांगा ना? रामचंद्र म्हणतायत, सुमेरू नावाचा पर्वत आहे आणि या सुमेरू नावाच्या पर्वतावर केसरी राजा, जो वानरांचा राजा आहे, तो राज्य करतोय. या केसरीच्या पत्नीचं नाव आहे अंजना. अंजना आणि केसरी यांचं एकमेकावर निरातिशय प्रेम आहे. आपल्या पतीसारखाच बलशाली सशक्त असा पुत्र आपल्या उदरी जन्माला यावा यासाठी अंजना सदैव तपरत आहे. वानर वंशाचे असल्यामुळे यांच्यासाठी शक्तिशाली देवता म्हणजे पवनदेव. वाऱ्याच्या वेगाने इकडे तिकडे फिरणारी वानरं त्या पवनदेवाची आराधना करू लागली अंजना. आणि एका काळी पवनदेव अंजनाला प्रसन्न झाले आणि म्हणाले, अंजना काय हवंय? ते म्हणाले, देवा, आपल्यासारखाच सशक्त वेगवान असा पुत्र माझ्या उदरी जन्माला यावा अशी माझी अपेक्षा आहे. पवनदेवानी तथास्तु म्हणत आपलाच अंश अंजनीच्या पोटी जन्माला घातला. त्याचीही एक वेगळी कहाणी आहे. पवनदेवानी हा अंश जन्माला घालावा, त्याला रुद्राने आशीर्वाद द्यावा अशी योजनाच होती. ती कथा परत कधी सांगू. आपल्याला आज हनुमानाच्या कथेकडेच राहायचंय फक्त. पवनदेवानी आपल्या आशीर्वादाने अंजनीच्या पोटी एक सशक्त पुत्र जन्माला येईल असं सांगितलं आणि पवनदेवाचा अंश अंजनीच्या गर्भामध्ये वाढू लागला. एका पौर्णिमेच्या दिवशी, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या बालकाचा जन्म झाला. मरुताचा पुत्र म्हणून मारुती असं अंजनानं पहिल्यांदा नाव ठेवलं. म्हणजे हनुमानाचं पहिलं नाव हे मारुती आहे, कारण तो मरुताच्या आशीर्वादाने, पवनाच्या आशीर्वादाने निर्माण झालेला पुत्र आहे म्हणून मारुती असं नाव ठेवलं. आणि या जन्मलेल्या बालकाला आणि आपल्याला खाण्यासाठी काहीतरी मिळावं म्हणून अंजनी जंगलात फळ शोधायला गेली आणि तेवढ्यात जागे झालेल्या हनुमंताला प्रचंड भूक लागली आणि भुकेने ते तळतळून रडू लागलं. आजूबाजूला बघितलं, वेगवान मरुताचा पुत्र आहे, पवनपुत्र आहे. आजूबाजूला बघितलं आणि वर आकाशामध्ये एक सुंदर लाल फळ त्याला दिसलं आणि ते फळ घेण्याचा विचार या मारुतीच्या मनामध्ये आला. ही कथा पुढची विलक्षण आहे, मारुतीच्या सशक्त होण्याची आहे. काय आहे ती बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.